नमस्कार मित्रांनो, मराठी नेट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रकारच्या शाळांचे जिओ टॅगिंग करण्याचे या ठिकाणी निर्देश दिलेले. चला तर काय न्यूज पाहूया डिटेलमध्ये. राज्यातील शाळांचे होणार जिओ टॅगिंग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश. बघा काय न्यूज. राज्यातील सर्व विभागाच्या शाळांमध्ये असलेल्या पिण्याचे पाणी, शौचालय आदीसह उपलब्ध भौतिक सुविधासह जिओ टॅगिंग करण्यात यावे. नामांकित शाळांच्या सद्यस्थितीबाबत विभागाने पडताळणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. जिल्हा नियोजनामधून निधी घेणाऱ्या प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपल्या इमारतीचे सौर ऊर्जाकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांनी 22 विभागांच्या 100 दिवस कृती कार्यक्रमाच्या आराखड्याचा आढावा घेतला. बैठकीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, यानंतर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे मंत्री, राज्यमंत्री, अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव व इतर अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय यांनी 100 दिवसाचा कृती कार्यक्रम आराखडा याचा आढावा घेत असताना या ठिकाणी त्या सर्व संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहे की राज्यातील सर्व शाळांचं या ठिकाणी जे काही भौतिक सुविधा स्ट्रक्चरल ऑडिट आहे त्या अंतर्गत सर्व भौतिक सुविधा असतील, त्यामध्ये पिण्याचे पाणी आहे, शौचालय आहे, या सर्व सुविधांचं जिओ टॅगिंग करण्यास त्यांनी निर्देश दिलेले आहेत. तसेच जिल्ह्याचा जो काही निधी असतो त्या निधीतून सर्व शासकीय इमारती किंवा कार्यालयाचे या ठिकाणी सौर ऊर्जाकरण सौर ऊर्जा या ठिकाणी कार्यान्वित करण्याबाबत मुख्यमंत्री महोदय यांनी निर्देश दिले. तर आजची महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो की मुख्यमंत्री महोदयांनी सर्वच शाळांसाठी ज्या काही भौतिक सुविधा आहे, पिण्याचे पाणी, शौचालय यांचं सर्वच भौतिक सुविधांचं जिओ टॅगिंग करण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेले आहे. असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.